तर नमस्कार मित्रांनो, राम राम. मी विनायक. माझ्या विनायक व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मित्रांनो आपल्याकडं बेबी कॉर्न काढायचं चालू आहे आणि सोलायचं चालू आहे. तर मी तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती सांगतो तुम्हाला. हे बघा. हे बघा मित्रांनो, हे आपण बेबी कॉर्न मोडून आणलंय फडातून आणि हे असं सोलायचं चालू आहे. ह्याला कटर मारलेलं आहे असं. हे कटर मारलेलं आहे असं. हे प्रत्येक ह्याला असं कटर मारलेलं आहे. जसं कटर मारून घेतलं याला आणि हे कटर मारून ह्यातनं आपण कणीस बाहेर काढतो. हे कणीस अशा पद्धतीने असतं. असं हे बेबी कॉर्न आहे. तर मित्रांनो, हे बेबी कॉर्न बाहेर एक्सपोर्ट होतं, मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतं बाहेर हे. आणि ह्याचं भरपूर फायदे आहेत मित्रांनो. ह्याला रेट पण चांगला असतो मार्केटमध्ये विकायला गेलं तर. आणि ह्याची बरेच शेतकरी याची शेती करतात, याची लागवड करतात आणि ह्यापासून भरघोस उत्पादन घेतात. मित्रांनो, आपण पण ह्याची लागवड केली आहे. हे पीक 2 महिन्याचं पीक आहे. 2 महिन्यानंतर हे बरोबर काढायला येतं पीक. तर ह्याचं फायदे काय आहेत? तर हे बेबी कॉर्न हा माल बाहेर एक्सपोर्ट होतो. पुणे, मुंबई, बेंगलोर वगैरे बाहेर एक्सपोर्ट होतो आणि इथून बाहेर जातो. बाहेर परदेशात सुद्धा हा माल जातो आपल्या इथून. तर याचे फायदेही बरेच आहेत. पुण्या मुंबईला मोठमोठ्या हॉटेलमध्ये याची ग्रेव्ही केली जाते, याचं सूप केलं जातं, याचं मंचुरियन असतं, याची भाजी असते. याचं बरेच उपयोग आहेत मित्रांनो, याचे बरेच उपयोग आहेत. आणि याचा पाला, याचा जो पाला आहे, याचा पाला, याची वैरण जी आहे, याचं सुद्धा भरपूर उपयोग आहे मित्रांनो. ही वैरण जनावरांसाठी अतिशय चांगली मित्रांनो, अतिशय चांगली जनावरांसाठी. याचा पाला अतिशय चांगला. वैरण गोड रसरशीत असल्यामुळं जनावरं पूर्ण बुक्का पाडतात वैरणचा. जरासुद्धा ठेवत नाही, चाटून पुसून सगळं खातात वैरण. आणि जनावरांचं मुळात दूध वाढतं. त्यामुळं आमच्या इकडचा शेतकरी सरास एखादा प्लॉट करतोच जनावरांसाठी. आणि ज्याची फक्त जनावरं आहेत, जो गोठणदार आहे, जनावर आहे ज्याची फक्त, तो सगळी वैरण बेबीकॉर्नची लावतो. याचं मुरघाससुद्धा करून ठेवतात. जनावरं गोडी आवडीनं खातात, त्यामुळं याचं मुरघास करून ठेवतात. जनावराला वैरण घालतात. याचा पाला ट्रॅक्टर भरून घेऊन जातात. जनावराला, गोठणवाल्यांना तीन घेऊन जातात आणि जनावरं भरपूर खातात, गोडी आवडीनं खातात. यामुळं दूधसुद्धा वाढतं जनावराचं. त्यामुळं दुधामुळं शेतकऱ्याचा फायदा होतो आणि हा माल बाहेर एक्सपोर्ट केला जातो मोठ्या प्रमाणात. यामुळं याचं मार्केटसुद्धा मोठं आहे भरपूर. तर याचा काय काय फायदा आहेत, याची शेती कशी करावी, याचं रान कसं तयार करावं, याला बी किती लागतं, किती गुंठ्याला किती बी पडतं, याला कसं खत घालावं, काय घालावं, याची फवारणी काय काय करावी, कीटकनाशक वगैरे, आणि फळ किती महिन्यात येतो, यात प्रॉफिट किती आहे, हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.